मी श्रीमती मिनल बक्षी. मी आता तुम्हाला ज्येष्ठ आणि कनिष्ठाची कहाणी सांगायला जाते. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एक दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गोरी आणल्याचे रस्ती बायका दृष्टी पडून लागल्या, घंटा वाजवून लागल्या. हे त्या ब्राह्मणाला मुलांनी पाहिलं. मुली घरी आली. आईला सांगितलं, आई आपल्या घरी गोरी आणा. आई म्हणाली, बाळकांना गोर आणू काय करू? तिथे पूजापत्री केली पाहिजे, घावन घाट घ्यायला, नैवेद्य दाखवायला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काही नाही. तुझी वाजावल जवळला बाजारता सामान आणला. सांगितलं सामान आणून म्हणेच गोर आणायची. मुले तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाजारात जा, घावन घाटचा सामान आणा. म्हणाली आई गोरी आणली. बापाने घरात चौकशी केली. मुलांना नाद गेला. मनात फार दुःखी झाला. सोर्या सारखे मुलं आहे, पण त्यांना हट्ट पुरवीत येत नाही. गरीब बुढापा उपाय काही मागितला नाही. जर तर मिळाला नाही, त्यापले मर म्हणून लागला. देवाचा धाव घेतला. त्या दिवशी पाळी घेतली. जीव धावला म्हणून निश्चय केला की अर्थात वाटेला गेल्या इतक्यात संध्याकाळी झाली. जवळ एक म्हातारी सवाष्णीन भेटली. तिने त्यांना चाहूल केली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मण हकीकत सांगितली. म्हणाला त्यानं समाधान केलं. बोधयाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मण म्हातारीला घरी आणलं. बायकोला दिश लावली. चौकशी केली. म्हणून बाई कोण आपल्या म्हणून विचारलं. नवयास आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिका करता काय पाहू लागली. तो मंडप आपला कयाशीत भरलेले दृष्टी पडले. तिथं मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्या मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ वेळ केली. सांगितली, पोट भरलं. खाली सांगितलं. जण आनंदाला निजी सकाळ झाली. तशी म्हणाली. ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला न्हाऊ घालायला सांगितलं. म्हणून म्हणाली, घावन घाट देवाला कर नाही. काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं एकलच का तू? आजीबाईला न्हाऊ घातलं असं सांगितलं. आपण उठलात, भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून मूल मिळालं. मग झालं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनी सर्व स्वयंपाक केला. मुळा बाळाला पोट भरलं. जेवण म्हातारीने म्हणालं हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला निश्चंक गाई म्हशी पाहिल असलं तिकडे खुट वर पुर. तिक्क्यात धावी संध्याकाळ गोरज मुहूर्तावर गाई म्हशी आवे घेऊन हाक मारली म्हणेच तिला तुझा मोठा भरेल. त्यात दूध काढलं. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशी हाक मारल्या. त्यात वासरूला सुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाने मोठं माई म्हशी भरून गेलं. ब्राह्मण त्या दुधात काढलं. दुसरी दिवशी खीर केली. संध्याकाळी झाली. तशीच म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोटची. तर ब्राह्मण म्हणून लागला, आजी तुमच्या कृपेने मला आज सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोटच्या कशी करू? तुम्ही गेल्या म्हणेच हे सर्व नाहीशी होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गोरी म्हणाली, मीच मला आज पोचची कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेल्या असं वाढावास असं काही उपाय सांगा. गोरीनी सांगितलं, तुला येताना वाळू येईल ती माझ्या घरभर टाक. हाडयावर टाक, मणक्यावर टाक, पेटीली टाक, गोष्ट्याच्या टाक. असं केवळ म्हणेच कधी मी होणार नाही. ब्राह्मण म्हणाला. म्हणेच तिची मुलं केली अन आपली प्रसन्न झाली. तिचा आपल्या व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तांदळाच्या
पाळी जाओ 2 घडे घरी आणले ऊन पाहिल्यानं धुवावून ज्येष्ठ गोरी व कनिष्ठा गोरी म्हणून त्याची स्थापना करावी, त्याच्या पूजा करावी. दुसरे दिवशी घाव नागोड, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सर्वांनी ओटी भरावी. तेच संध्याकाळी हळदी कुंकू म्हणून बोळवण करायचे. म्हणत त्याला अक्षर मुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 6 उत्तराची कहाणी. 5वा उत्तरी. देवादारी, गाईच्या कोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण व्हावी.